शेतकरी बांधवांनो, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आलेली सर्वात मोठी बातमी असणार आहे। शेतकऱ्यांना मिळणार आता हेक्टरी 18,900 रुपये पीक विमा। बघा शेतकरी बांधवांनो, अखेर आता 2 तासामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही पीक विमा जमा होणार अशी माहिती आता स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली। तर मग शेतकऱ्यांची भरपूर दिवसाची अशी प्रतीक्षा आता संपलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, तर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% तुम्हाला आता या देखील पैसे देखील मिळणार आहेत। कारण की आता सरकारनं एक यादी जाहीर केली। यादीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांची, सर्व तालुक्यांची, गावांची यादी सरकारकडून आलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांच्या, तालुक्यांच्या आणि गावांच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं, तुमच्या जिल्ह्याचं, तुमच्या गावाचं नाव असेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत। शेतकरी बांधवांनो, तर बघा, सरकारच्या माध्यमातून अगदी 2 तासाच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 18,000 रुपये टाकण्याचा निर्णय हा स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे। तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी बघा निधी, तुमच्या खात्यावरती निधी आज जमा होणार अशी माहिती त्यांनी आज सांगितली। परंतु सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार नाही। तर कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना या यादीतून वगळण्यात आलेलं आहे, म्हणजेच त्यांना अपात्र करण्यात आलं, हे देखील आपण पाहणारच आहोत। तर बघा, हा निधी तुम्हाला मिळणार की नाही मिळणार, यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर याची यादी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तसेच एक छोटंसं काम करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा। तर बघा, या यादीमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांचा समावेश इथे करण्यात आलेला आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांना पात्र आणि भरपूरशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। आता बघा, पात्रतेची यादी आहे सरकारच्या माध्यमातून जी जाहीर केलेली आहे। तर चला ती यादी आपण लगेच पाहूया। त्यासोबत बघा, तुम्ही जर त्या पात्रतेच्या यादीत मोडत असाल तरी देखील तुम्हाला हा निधी मिळणार आहे। परंतु महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच ही महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे। कारण की बघा, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता तात्काळ निर्णय हा शेतकऱ्यांसाठी सरकारनं घेतलेला आहे। भरपूरशी शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते की आमच्या खात्यावरती हा निधी कधी जमा होणार। तर ह्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सरकारने आता जाहीर केला। त्या जाहीरच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी आता निधी सरकारने टाकलेला आहे आणि त्या निधीला मंजुरी देखील सरकारने दिली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा आदेश दिला। अनेक दिवसापासून आता इथे जो काय रगडलेला पीक विमा, थकीत पीक विमा होता, तो सर्व पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या